नमस्कार, सत्ताच किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूरची खिचडी। उन्हाळ्यामुळे आपल्याला फारशी भूक लागत नाही, त्यामुळे आपले सकाळचे जेवणही उशिरा होते। तेव्हा आपण रात्री असे हलके फुलके नक्कीच करू शकतो। चला तर मग आपण एकदम सोप्या पद्धतीने अख्खा मसूरची खिचडी कशी बनवायची ते बघून घेऊया। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, कारण सबस्क्राइब करणे पूर्णतः फ्री आहे। चला तर मग आपण आता सुरुवात करूया अख्खा मसूरची खिचडी बनवून घेण्यासाठी। खिचडी बनवण्यासाठी एका कुकरमध्ये मी 2 पळ्या तेल गरम करून घेतले आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरंही टाकून घेऊ आणि जिरंही छान तडतडलं की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता टाकून झाल्यावर आपण इथे खडे मसाले टाकत आहोत। खडे मसाल्यात 2 तेजपान, 1 चक्री फूल, 2-3 लवंगा आणि 2-3 मिरे टाकले आहे आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेत आहे। आपले गरम मसाले टाकून झालेले आहे। आता आपण इथं 2 कांदे बारीक चिरून घेतले आहे, ते टाकून घेऊया आणि त्याला छान परतवून घ्यायचे आहे। कांदा छान लालसर रंगावर परतला गेला की यामध्ये आपण 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत। लसूण अद्रकची पेस्ट टाकून झाली की तिलाही आपण छान परतवून घेऊया। आता इथं मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेत आहे आणि त्यालाही छान परतवून घेत आहे। टोमॅटो टाकून झाला की इथं मी 1 मोठा बटाटा कापून घेतलेला आहे। इथं मी बटाट्याचे साल काढलेले नाही, तुम्ही हवे तर काढून घेऊ शकता। आता बटाटाही आपण छान परतवून घेऊया आणि यामध्ये काही मसाले टाकून घेऊया। इथं मी पाऊण चमचा हळदीची पावडर टाकली आहे आणि 1 चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घेत आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकून घ्या किंवा कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला किंवा खिचडी मसालाही वापरू शकता। आता याला छान आपण तेलामध्ये परतवून घेऊया। मसाले छान परतवल्या गेले की इथं मी अर्धा वाटी अख्खा मसूर स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजवून घेतलेला आहे, तो टाकून घेत आहे आणि त्यालाही छान आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत। अख्खा मसूर परतवला की यामध्ये आपण 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो टाकून घेणार आहोत। आपण जर 1 वाटी तांदूळ घेतला तर अर्धा वाटी अख्खा मसूर घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता आणि अर्धा वाटी अख्खा मसूर घेतला होता, त्यामुळे 1.5 वाटीला आपण इथे 3 वाटी पाणी टाकून घेत आहोत। मी जर पातेल्यात खिचडी बनवत असाल तर तुम्ही 3.5 वाट्या पाणी इथं टाकून घेऊ शकता। मी कुकरमध्ये बनवत आहे त्यामुळे 3 वाट्या पाणी बरोबर होते। आता आपण इथे 1 चमचा मीठ टाकून घेतले आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आता आपण कुकरचे झाकण लावून घेऊ आणि मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊ। आपल्याला कुकरची पूर्ण वाफ काढून घ्यायची आहे। आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि वाफही गेलेली आहे। आता आपण पाहूया आपली खिचडी तयार झाली आहे की नाही। आपली खिचडी छान तयार झालेली आहे। तुम्हीही या प्रकारे खिचडी नक्की करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा। आपली खिचडी छान मोकळी मोकळी अशी झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि खिचडीला डिशमध्ये काढून घेऊ। खिचडीसोबत इथं मी कोशिंबीरही बनवलेली आहे। तुम्हाला जर कोशिंबीरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। एकदम सोप्या पद्धतीने कोशिंबीर कशी बनवायची हा व्हिडिओ मी टाकलेला आहे। चला तर मग आपण अशाच सोप्या सोप्या पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया। धन्यवाद।